सर्व पाहुणे मंडळी जी सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रवीण आणि गौरव सलामीची जोडी खोनीकडून बॅटिंग करताना फील्ड रिप्लेसमेंट आपण पाहतो डीप लॉंग ऑफ ऑन साइडला सुद्धा व्यू रचना सर्व आमचे स्टॉल धारक चकास लस्सी शिवप्रेमी अब्दुलबाई आज पेंदर गावासाठी सुद्धा नवीन ऑफर घेऊन आलेत। पहिला चेंडू वेगाने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ कडे गुड फिल्डिंग 8:39 पहिला चेंडू पडला। अंपायर 20 मिनिटं आपण देतो त्यांना आणि जर 20 मिनिटांमध्ये जर हा बदल झाला काही प्लस मायनस असेल मात्र जास्त डिले करून तुम्हाला जमणार नाही। 8:39 मॅच ऑन ओव्हर नंबर फर्स्ट आणि गोलंदाज करताना झिनीत पवार सिंगल आली समोर उभा आहे गौरव स्ट्रायकर एंडला ऑफ स्टंपला बॅटच्या मधोमध अगदी तंतोतंत फाईन लेग लॉंग लेगच्या मधून फटेकच्या वरून मनगटामध्ये ताकद आहे बघा। रिप्ले पाहू शकता स्टँडिंग मोशन जसा गौरव उभा होता तो तयारीमध्ये होता मला तोच फटका खेळायचा आणि बघा ही प्रचंड ताकद या षटकार। थँक्यू नुचा खेळ समाप्त झालाय। धावा दाफलकावरती 11 प्रवीणे गौरव दोन चेंडूचा सामना केला। गौरवनं ऑफ स्टंपला चेंडू खाली राहिला कमबॅक करतोय गोलंदाज झिनीत पवार सिंगल 4-6 डॉट। आमचे आयोजक नितीनजी शिवराम भोईर त्यांचे काही मित्र परिवार सुद्धा उपस्थित आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो का आपण आमच्या VIP डाईज वर आसन असतं मॅच कडे लक्ष वेधूया। आतापर्यंत 4 चेंडू एकूण धावा 11 बॅटिंग करताना टीम आज आई गावदेवी रोहित 11 खोनी खुला टाकला लाईन आणि लेन थोडं व्हॅरिएशन दाखवलं 2 चेंडूवर मार खाल्ला आणि त्यानंतर कमबॅक करून देताना झिनीत ते षटक। पॉवर प्ले मध्ये थोडासा दबाव असतो दडपण असतं आणि या दडपणाखाली गोलंदाजी करत असताना पॉवर प्ले मध्ये ज्या फलंदाजांचा वेग असतो खेळण्याचा झिनीत कमबॅक करून देत असताना डॉट सिंगल। आतापर्यंत 5 चेंडू धावा दाफलकावरती 12 रन्स। ऑफ स्टंपला फटका फसला यष्टीरक्षक जगदीशनं पकडला झेल पहिला धक्का एंड ऑफ द ओव्हर पहिलं षटक संपलंय आणि धावा दाफलकावरती 1 गडी बाद 12। एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर धावा दाफलकावरती 12 बॅटिंग करत असताना टीम खोनी समोर संघ कोपरा खारघर विभाग एका बाजूला आपण पाहतोय तलोजा MIDC नंतर आपण पुढे गेलो बदलापूर रोडला खोनी हा संघ सातत्याने त्या एरियामध्ये आपली दहशत हुकूमत दाखवतो। मात्र आज पेंदरच्या या प्रांगणामध्ये दोन्ही संघ आमने सामने यंगस्टार या संघामध्ये लक्ष विद्या पुन्हा एकदा 4 षटक 20 मिनिटं टाइमर ऑन आहे। स्कोरर आम्हाला वारंवार त्या सूचना देतात 8:39 ला पहिला चेंडू पडलाय कारण एक संघ क्वालिफाय करणार। तुम्ही जेवढा झटपट खेळाल तेवढा तुमचा त्रास कमी होईल आयोजकांचा त्रास कमी होईल चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल। ओव्हर नंबर 2 गोलंदाजाला यश कोळी शीतल 11 DCC कोपरा टॉस जिंकला पसंती दिली फिल्डिंगला पहिल्या षटकानंतर एकूण धावा दाफलकावरती 12। गौरव खेळतोय सेट झालाय ऑफ स्टंपच्या बाहेर मेन अंपायर सिग्नल अनिल टेंबेसर यांना आपण पाहतोय सिग्नल आलाय व्हाईट बॉल धावफलक टोटल एकूण धावा 13। या मैदानावर मागच्या 4 रात्रीमध्ये पाहिले मोठं टार्गेट सुद्धा चेस होताना पाहिलेत कमी धावा सुद्धा गोलंदाजानं सामना खेचताना पाहिलेत अनेक उलटफेर या मैदानावर आपण पाहिलेत। वेगवान चेंडू ऑफ स्टंपला ठेवला भन्नाट वेग होता
आणि असं म्हटलं जातं का वेग गोलंदाजाकडे असेल तर त्याच्याकडे कंट्रोल सुद्धा असावा लागतो. आर्यन पाटील यांच्याकडून हॅट्रिक साठी तब्बल कॅश प्राइज रोकडा 2000 रुपये आणि सुवर्ण संधी यश कोहलीला. शीतल 11 DCC कोपरासाठी दुसरं षटक हातळतो. वेग त्याच्याकडे चांगला आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपला लाईन थोडी भरकटला ऑफ स्टंपच्या बाहेर. मी मगाशी म्हटलं का जेव्हा वेगवान गोलंदाज असतो त्याच्याकडे कंट्रोल हा असावा लागतो. आणि आपण इथे पाहिलं गोलंदाज यश एक चेंडू डॉट फेकल्यानंतर थोडा लाईन आणि लेन मध्ये बिघाड झाला. योग्य दिशा योग्य टप्पा या गोलंदाजांना गोष्टीचं भान ठेवावं लागतं आणि यश तो प्रयत्न करतो. धावा फलकावरती 14. आता फटका बनवलाय लॉंग ऑफ क्षेत्र खाली सुसाट वेगानं या फटक्याच्या शोधात होता. किती वेळ मी टाकत बसेन आणि त्यासाठी प्रयत्न केला आणि या चौकार. जी जीतू हो उंची जास्त होती वेग भन्नाट. यशचा आपण गोलंदाजीचं डिटेल्स पाहिली. आतापर्यंत 2-3 चेंडू अवांतर आलेत. थोडी लाईन तो भरकटतोय आणि याचा बेनिफिट मिळताना बॅटिंग टीम एकूण धावा दाफलकावरती संघ पोहोचलाय 19. आता फटका बनवला स्ट्रेट हिट पॉवरफुल हिट सीमारेषे लगत. ओ प्रयत्न कमालीचे फिल्डर तिथे होते. तनिष कोहली चांगला प्रयत्न केला. आणखीन काही डाऊट्स आहेत पंच आमच्याकडे वळले चेक करूया आपण. WCTC आणि त्यांच्या कॅमेरा वर्क न केलेले हे काम आता तिथे चेक करूया. मात्र फिल्डिंग टीमला सूचना आपण एकत्रित येऊ नका. सुनील पाटील सर आमच्या ऑफिशियल्स कनेक्ट व्हा आपण. सीमारेषी लगत तनिषनं खूप चांगले प्रयत्न केले. लक्ष त्याचं होतं समय सूचकता त्याच्याकडे होती. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. निर्णयाची आपण वाट पाहूया. तिथे आउट आहे का बेनिफिट मिळेल. बॅटिंग करत असताना टीम धावसंख्येचा वेग त्यांना वाढवायचा. बघा सीमारेषी लगत तनिष होते. पूर्ण झोकून दिला अगदी जवळ होते व्हेरी क्लोज. थोडा नजरे आड सुद्धा आहे. आता आपण पाहतो तिथे तनिषनं जो प्रयत्न केला जम्प डिसिजन पेंडिंग. येस ऑफिशियल्स सेफ मॅच ऑन करा सुरक्षित आहे. गुड फिल्डिंग. फिल्डिंग आवडली असेल तर एकदा कौतुक होऊ द्या तनिषसाठी. एक धावेनं धावफलक पुढे सरकलाय. पुढचा चेंडू सहज टोकला गॅप शॉट. टायमिंग चांगलं होतं नो चान्स आणि हा येतो चौकार. लाईन त्यांनी ओळखली कव्हर कडे ढकलला. गुड स्ट्रोक. धावफलक जलद गतीने पुढे सरकते. धावा नमूद झालं आतापर्यंत 24 सेकंदवर. पुन्हा एकदा आक्रमण डीप लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक रेडी होते. गुड फिल्डिंग. सिंगल धावफलक पुढे सरकेल. 5 षटकांचा पूर्वार्ध. बॅटिंग टीम किती टार्गेट सेट करेल किती धावांचा रतीप उभा करेल उत्तरार्ध सुद्धा आपल्याला खूप काही सांगून जाईल. मात्र बॅटिंग करताना कोणी जेव्हा संघनायकांनी सांगितलं का आज फलंदाजांकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे त्याचं चोख प्रत्युत्तर देत असताना गौरव 7 चेंडूमध्ये 16 वर तो खेळतो आणि या चौथा चेंडू या ओव्हर मध्ये पाहिला व्हाईट बॉल. 6 चेंडू फेकण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. 4 व्हाईट बॉल आले. 1 चौकार सुद्धा आला. 2 चौकार आलेत म्हणजे हे षटक महागडे राहिलं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा 5वा चेंडू अवांतर
आता थोडं खराब प्रदर्शन यश कोहली. आतापर्यंत त्यांनी धावा दिल्यात 15 आणि त्यामध्ये 5 चेंडू अवांतर 2 चौकार. हे षटक थोडं लांब लचक राहिलं. क्रॉस बॅटेड अपील होईल. यस चेंडू प्रयत्न कवर थोडेसे सुरक्षित संधी मिळणार रनआउटची. यस अंपायर सिग्नल. लेग बाईज न टोटल धावा मिळतील 2. पोहोचवा आमच्यापर्यंत माहिती 2 एकच. यस दुसरी धाव घेण्याच्या तयारीमध्ये बाद झाले आणि ते आपण पाहिले इथं. लेग बायस ने ही धाव मिळाली. बॅटिंग करत असताना टीम खोनी धावसंख्या त्यांना सेट करायचं. पुढच्या दोन्ही संघांना आम्ही सूचना देतोय. मॅच नंबर 3 आजच्या रात्रीमधील यफ ग्रुप अंश 11 खेळणे आणि राजा राणी घोट दोन्ही संघाचे संघनायक रेडी असतील तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार. या पहिला कॉल आहे आपल्याला. अंश 11 खेळणे आणि राजा राणी घोट. एकूण धावसंख्या धाव फलकावरती टोटल 2 षटकानंतर 28. हे षटक आपण पाहिलं महागडे राहिले. यशनं धावा दिल्या तब्बल 15. ओव्हर नंबर 3 तनिष कोहली. तनिष एक चांगला क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. जेव्हा जेव्हा डीसीसी कोपरा अनेक स्पर्धेमध्ये योगदान देतो. तनिष यंग टॅलेंट आहेत. युवा वर्गाचा भरणा या संघामध्ये. तनिषवर आता जबाबदारी 5 षटकांचा सामना. कितपत रोखण्याचा प्रयत्न होईल टीम खोनीला. बॅटच्या मधोमध आणि लॉंग हिट. प्रचंड ताकद आणि आज सेट झाले राकेश षटकार. व्यासपीठावर शुभ आगमन होत असताना सन्माननीय मनोज भगत साहेबांचं मुरबे. तर मनोज भगत साहेबांचं आपण करूया स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक या भव्य दिव्य रजनी क्रिकेट्स मध्ये सहर्ष स्वागत. वेलकम मनोज भगत दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आसनस्थ व्हावं मंचावर. आणि त्यांच्या समवेत जितेश पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. बघा खेळाडू कक्षाला सुद्धा इथून सूचना आहेत. आयोजकांकडून फक्त खेळाडू असतील. खोनी संघाची धावसंख्या धाव फलकावरची टोटल 34. बॅटिंग करत असताना एका बाजूला शीतल 11 डीसीसी कोपरा दबाव निर्माण करतो. मात्र किती टार्गेट सेट होईल. ओव्हर नंबर 3 खोनी विरुद्ध डीसीसी कोपरा यांच्यामध्ये चालू असलेलं हे घमासान युद्ध. प्रचंड वेगाना चेंडू डॉट बॉल. ही गुणवत्ता आहे तनिषकडे. वेगळे चेंडू फेकण्याची कला त्याच्याकडे. रिलीज ऑफ डिलिव्हरी पाहिलं. खूप चांगल्या पद्धतीने तो चेंडू अँगल करतो. नजर सुद्धा तेवढी चांगली ठेवतो. फलंदाच्या हालचालीनंतर तो चेंडू डिलिव्हर करतो. गुड बॉलिंग. कमबॅक होत असताना तनिषचं षटक. षटकारानंतर डॉट. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा समोर ठेवला पुण्यामध्ये आणि उभा ठेवलाय. मात्र तेवढी चलाकी क्षेत्ररक्षणाची साथ ही खूप महत्वाची असते. दबाव थोडा वाढला 22 न ही धाव मिळेल. बॅटिंग करत असताना कोणीवर दबाव काही अंशी का होईना निर्माण करतोय तो गोलंदाज तनिष. फारशा संधी देत नाही. षटकार आल्यानंतर कमबॅक करून देत असताना शीतल 11 डीसीसी कोपरा. नेक्स्ट बॉल तनिष पुन्हा एकदा सज्ज होईल. ऑफ स्टंपला आणखीन एक चांगला चेंडू.
बघा अशी शैलीदार गोलंदाजी तुमच्याकडे असेल, हा वेगवान तिखट मारा तुमच्याकडे असेल आणि तुमच्या गोलंदाजीचा कंट्रोल असेल तर तुम्ही फलंदाजाला उभे ठेवू शकता. तनिषनं आतापर्यंत लाईन आणि लेन पाहिली तर त्यांनी फेकले 4 चेंडू. षटकारानंतर 3 चेंडूवर काहीच करून देत नाही तनिष. पुन्हा एकदा शरीरभेदी SLBW कमबॅक करून देत असताना तनिषी धारदार गोलंदाजी, विकेट मिळाली. एकूण धावा फलकावरती 35, 3 गडी बाद. शिवराम भोईर आयोजक आला नवा रूपाला. जीवा स्तुती चषक गाजतैर आज पेंढर गावाला. विठ्ठल शिवराम भोईर आयोजक. तर स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक संयोजक नितीनजी शिवराम भोईर या आपण पाहतो स्पर्धेचे मुख्य आयोजक. आणि आज त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारी पाहुणे मंडळी, त्यांचा मित्र परिवार, गावातील आमचे दानशूर दाते, पुरस्कर्ते, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. तिसरं षटक मार्गस्थ षटकार आल्यानंतर आपण जरूर पाहतो कमबॅक होत असताना. ओ गुड बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग. काय गोलंदाजांना दर्जा दाखवला. आपल्या या शैलीदार गोलंदाजीला अक्षरशः थांबवून ठेवलं. 3 षटक संपली, ड्रिंक्स ब्रेक असेल. 3 षटकानंतर एकूण धावा फलकावरती 36 गडी बाद झाले 3. तर व्यासपीठावर सागर सर ज्यांचं नुकतंच आपण आगमन पाहिलं ते मीर डेंटल क्लिनिकचे खरं तर सर्व आणि मुरबे गावचे खरं तर भूमिपुत्र आणि ज्यांच्या वतीने या संपूर्ण स्पर्धेसाठी सामनावीराची ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत ते सन्माननीय मनोज भगत सर साहेबांचं आपण पाहतोय काही वेळापूर्वी आगमन झाले. त्यांचं पुन्हा एकदा शब्द सुमनांनी आपण स्वागत करूया. त्यांचं भरपूर मोठं योगदान या स्पर्धेसाठी आपण पाहायला लाभलंय आणि त्यांच्या समेत त्यांचे मित्र जितेजी पाटील हे या ठिकाणी उपस्थित झालेत. पुन्हा एकदा दोन्ही मान्यवरांचं आपण स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत करूया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर बघा युवराज, आपण पुन्हा कॉल करतो. अंश 11 खेळणे आणि राजा राणी घोट इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणारे आणि सुनील सालुंके मास्टरमाइंड कॅप्टन राजा राणी घोट त्यांनी रिपोर्टिंग केलेत. अगदी नेहमी शिस्तीचं पालन त्यांच्याकडून केलं जातं. डिसिप्लिन चांगलं पाहायला मिळतं त्यांच्या टीम कडून. खेळाडू वृत्ती, जिगरबाज यंगस्टर आणि तेवढाच आपण पाहतोय प्रभावित करणारा अंश 11 खेळणे, जी पुढची लढत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. 3 षटकानंतर एकूण धावा 36 गडी बाद झाले 3. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक, नितीनजी भोईर यांची सर्व पाहुणे मंडळी या स्पर्धेचा आनंद घेताना. पहिला चेंडू पॉवर जनरेट केली लॉंग ऑफच्या वरून आणि चेंडू चाललाय बिग स्ट्रोक षटकार. दरम्यान मंचावर अजूनही काही मान्यवरांचं आगमन होते. सन्माननीय सर्वेची ठाकूर साहेब आणि आयुषजी पारवे साहेब या दोन्ही मान्यवरांचं नुकतंच आगमन झाले. त्यांचंही आपण या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करूया. सुस्वागतम. नक्कीच आमचे स्कोरर आर्यन आम्हाला इन्फॉर्मेशन देतो. 5 मध्ये राकेश कळतो, 11 वर समीरनं 7 दिली, 2 चेंडू मध्ये 7 धावा. अंश 11 खेळण्यानं सुद्धा रिपोर्टिंग केले, त्यांचं सुद्धा धन्यवाद देऊया. षटक क्रमांक 14. चला मॅच थोडीशी स्लो होते. ओ क्रॉस बॅटेड स्लीप कडे उभे होते सचिन ठाकूर, कोणती चूक केली नाहीये.
सचिन पवार आहेत आणि गुड कॅच. आणखीन एक धक्का. समीर जो आक्रमक झाला होता आणि त्याला सुद्धा आता पॅव्हलियनचा रस्ता पकडावा लागतोय. एकूण गडी बाद झाले 4 आणि धावा धावफलकावरती 42-42. थँक्यू व्हेरी मच डीजे जितू आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. डीजे कक्षा आम्हाला पुरस्कृत केला त्या दानशूर दात्यांचा सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. लक्ष विद्या मॅच कडे आतापर्यंत 4थं षटक मार्गस्थ. 42 धावा, 4 गडी बाद. ज्या 2 षटकामध्ये सुरुवात चांगली होती, 2 षटकानंतर 28 होत्या, 3 षटकानंतर 36 होत्या आणि आता 4थं षटक मार्गस्थ. मिडल ऑर्डर आणि बॉटम एंड कडून खोनीच्या संघनायकाला अपेक्षा आहे का इथून जर धावा जास्त बनल्या तर फायटिंग स्कोर उभा होईल. कुणाल ठाकूर 2 चेंडू संपले. स्लोअर 1 रिव्हर्स अटेम्प्ट केला, गरज नव्हती, कनेक्शन नव्हतं, थोडं धाडस त्यांनी दाखवलं मात्र फटका फसलाय. सिंगल मिळेल 22च्या स्वरूपाने धावफलक पुढे सरकेल. टोटल बॅटिंग करत असताना क्रिकेट खेळामध्ये असं सुद्धा म्हटलं जातं का धाडसी बना, निश्चयी बना आणि आता खोनीकडून ते सातत्याने प्रयत्न होते. राकेश माळी 5 चेंडू मध्ये वैयक्तिक तो 11 खेळतो. अनंत आलाय नव्या दमाचा फलंदाज क्रमांक खेळण्यासाठी 6 वर. 4 गडी बाद झालेत. बॅटिंग करताना टीम खोनी 43 रन्स. कुणाल ठाकूर 3 चेंडू आतापर्यंत 4थं षटक मार्गस्थ असताना डीप लॉंग ऑन आणि डीप लॉंग ऑफ वेगवान चेंडू. पील जोरदार, बघा किती कटाक्ष होती पंच, मात्र इथे खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली, तीक्ष्ण नजर होती आणि हा आनंद नक्कीच पाहते. विकेट 42 वर 5वा गडी बाद. वरती टोटल 43. आता डाव थोडासा गडगडलाय. जी अपेक्षा होती मैदानावर सेट व्हायचं होतं, चांगल्या धावा बनवायचं होतं आणि त्या योजना आता यशस्वी होत नाहीये. आक्रमणाचा प्रयत्न असेल, तीक्ष्ण नजर होती. व्हॉट अ फिल्डिंग, कौतुक होतंय. कुणाल ठाकूर हे षटक सुद्धा संघासाठी चांगली कामगिरी करून देत असताना फिल्डिंग टीम डीसीसी कोपरा बघा आवाज येतोय. मैदानावर तुम्ही मॅचला किती सिरियसली घेता, किती चांगलं कॉन्ट्रीब्युशन देता, या गोष्टींना सुद्धा महत्व आपण देत असतो. 5 चेंडू धावा 43. ताकदीचा प्रचंड वापर. डीप लॉंग ऑनला फिल्डर रेडी आहेत. जिनीत पवार मेन बॉलर, गुड फिल्डिंग, सिंगल. 4 षटक संपली आणि धावा धावफलकावरती टोटल सिंगल धावफलक 44. चला टीम मीटिंग नॉट अलाउ. टीम मीटिंग तुम्हाला घेता येणार नाही, सूचना आल्यात. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक, तेव्हा तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता आणि मॅचच्या अगोदर तुमचे जे काही रणनीती असेल त्यावर तुम्ही काम करू शकता. मात्र सामना सुरू असताना टीम मीटिंग आता घेता येणार नाही, ती फक्त तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक मध्ये घेता येईल. या सुद्धा स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे. हॅलो. तर त्याच दरम्यान या ठिकाणी उत्कर्ष मते चौक या ठिकाणी उपस्थित झालेत. आम्ही उत्कर्ष मते यांना विनंती करतो, आपलं सहर्ष स्वागत आहे. या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण मंचावर यावं आणि आसनस्थ व्हावं ही आपल्याला विनंती असणार आहे. सुस्वागतम आपल्या उत्कर्ष मते. शीतल 11 डीसीसी कोपरा. युवराज आज डीसीसी कोपरा म्हटला तर ओमकार कोळी
सुद्धा त्यांचा एक चांगला धाडसी फलंदाज आहे, मात्र आज त्याच्या खांद्याला थोडी इजा आहे आणि त्या कारणास्तव तो आज इन ऍक्शन दिसत नाही. मॅचचा आनंद तो घेतो. गावची स्पर्धा असतो तेव्हा गावाचा एक आनंद असतो आणि आज आपण पाहतो जखमी असताना सुद्धा तो या मॅचला अगदी मैदानाकडे येऊन आनंद घेतोय. कदाचित गायडन्स करत असेल ओंकार. नक्कीच त्या इंजुरी मधून तो लवकरच सावरेल. लास्ट ओव्हर. पहिला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न होता लॉंग स्टॉप कडे. नशिबाचा चौकार सुद्धा म्हणूया. फाईन लेग खेळायचं होतं मात्र चेंडू लॉंग स्टॉपला. 4 धावा मिळतील. धाव फलक पुढे सरकेल. स्कोर कार्ड वर एकूण धावा बघा. रिप्ले पाहू शकता. लेफ्ट आर्म ओव्हर द ही ऍक्शन बघा किती डेंजर आहे. गोलंदाज लक्ष वेधून घेतो. स्कूप म्हणूया सुद्धा आणि लॉंग स्टॉप कडे हा चौकार. हॅलो. त्याच दरम्यान चौक गावाचे माजी उपसरपंच आणि पेंदर गावचे खरं तर जावई सन्माननीय सचिन एकनाथ मते साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आम्ही सचिन एकनाथ मते साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. आपलं स्वर्गीय जीवा भोईर स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. करण पवार ऑन साइडला. ओ चांगले प्रयत्न. एका हाताने चेंडू अडवला त्यानंतर पाहत बसले मात्र तेवढी चपलता होती. कौतुक करूया आपण फिल्डर. गुड फिल्डिंग. साहिल कोहली तिथे मिड विकेटला सुद्धा आपण फिल्डिंग करताना पाहतोय. विनीत लॉंग ऑन कडे उभा आहे. जिनीत प्रयत्न कमालीचे मात्र थांबत नाही. खोनी आपण पाहतो. खोनी विरुद्ध खोपरा अशी मॅच. प्रहार करण्याचा प्रयत्न स्लीप कडे. प्रयत्न फसलाय आणि आता 50 वर 6 गडी बाद. बॉटम एंडचे फलंदाज आणि काही चेंडू आता बाकी आहेत. फाईट त्यांना द्यावी लागेल. WTC लाईव्ह रिप्ले आपण पाहू शकतो. विकेट. गोलंदाज बघा अगदी लास्ट मोमेंटला जो चेंडू अँगल करतो ना आर्यन ते पूर्वेश बघा पाहत बसावं अशी त्याची शैली आहे. खूप कमी असे गोलंदाज असतात. डीजे ला थोडा थांबवेल मात्र ती शैली तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल WTC कडून. करण पवारची गोलंदाजीची शैली बघा. लास्ट मोमेंटला काय स्विंग करतो. स्लीप कडे आणि जरूर त्यांचे खेळाडू आम्हाला सांगताना का पेंदरचं मैदान हे त्याच्यासाठी नेहमी लकी असतं आणि स्लॉग ओव्हर मध्ये त्यांनी धाडस केले. करण पवार ऑफ स्टंपला फटका बनवला. बॅनर हिट आणि हा षटकार लॉंग ऑफ कडे सहज ठोकलाय. स्कोर मूव्स ऑन टोटल 56. करण पवार चौकार 2 धावा. विकेट षटकार. 2 चेंडूचा खेळ बाकी. जालिंदर स्ट्रायकर एंडला. आणखीन एक धडाका. बिग स्ट्रोक ऑन साइडला. शेवट गोड करायचं. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. जलद गतीने धाव फलक. रिप्ले पाहू शकता मात्र संघ पोहोचलाय 62. चला मॅच स्पीडअप करा. डीजे आता आपण सुद्धा थोडं लक्ष द्या. तेवढा वेळ तुम्ही द्याल ना तेवढा वेळ ते थांबतील. 62 शेवटचा चेंडू. आणखीन एक प्रयत्न तोच होता. कव्हर कडे पाठलाग होईल. 1 धाव निघाले 2 धावेसाठी. चांगल्या पद्धतीनं कमबॅक करून दिलं. पुन्हा एकदा धाव सोडण्याची तयारी. थ्रो खराब. हिट केलं. या अंपायर कदाचित अशी धाव घेता येणार नाही. कदाचित तेच संकेत असेल. लक्ष विद्या मॅच कडे पुन्हा एकदा टॉस कडे आपण वळतोय. तत्पूर्वी पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पॅव्हलियन मधून आवाज भरपूर आलाय बघा. फायनल वॉर्निंग आहे. डिसिजन पेंडिंग चेक करतो आपण. अंपायर्स बॉलिंग टीम बॅटिंग. चला डिसिजन होतोय आणि आपण फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये ज्यांचं नुकतंच आगमन झालं ते चौक गावचे माजी उपसरपंच
आणि पेंदर गावचे जावई सचिन एकनाथ मते साहेबांचा फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या रोषणाईने आपण खरं तर स्वागत करतोय. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया आयोजक नितीन शिवराम भोईर साहेबांच्या वतीने. धन्यवाद. येस, फेअर अँड फेअर ची चर्चा होती आणि फायनली फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन करा. चला फिल्डिंग टीम उतरा आपण लगेच. टोटल स्कोर सांगतो. वेट, एकूण धावा दाफलकावर, एकूण धावा आल्या या चेंडूवर. डिटेल्स आम्ही पोहोचवतो. 3 धावा आल्या. चेक केली. यस, चेक केला आणि त्यानंतर आम्ही इन्फॉर्मेशन पोहोचवतो. एकूण धावा दाफलकावरती टोटल गुणसंख्या 65 झालेत आणि 66 करायचे. तर पाहुण्यांचा आपण आदरतिथ्य सन्मान सुद्धा घेतो. त्या अगोदर टॉस करते. यस, कंटिन्यू युवराज. नक्कीच. आणि लिसा 11 अंश 11 खेरणे आणि दुसऱ्या बाजूला कस्तुरी 11 राजाराणी गोट. आम्ही सन्माननीय मनोज भगत साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते या पुढच्या सामन्याचं टॉस या ठिकाणी केलं जाईल. तर मनोज भगत साहेब आपल्याला जॉईन होतात. दोन्ही संघांचे संघनायक, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. कोण करते कॉल? यस, खेरणे संघाचे संघनायक कॉल करतील. टेल आहे कॉल आणि आलाय हेड. तर अभिनंदन राजाराणी घोट संघाचे संघनायक. मान्यवरांना विनंती की आपण आसनस्थ व्हावं. निर्णय काय असेल समोर खेरणे संघाचं एक तगडा आव्हान आहे. सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये आपण खेळताय. या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये या क्रीडांगणाचा विचार करता निर्णय सर्वप्रथम विचारेल. क्षेत्ररक्षण. कसं वाटतं एकंदरीत या स्पर्धेबद्दल? जेव्हा तुम्ही एंटर होता एक सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह वाईब्स पाहायला मिळतात. क्रिकेटसाठी अतिशय पोषक अशी स्पर्धा. स्पर्धेबद्दल काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन आहे आणि नितीन दादा मला नेहमीच इथे संधी देते खेळण्याचे, त्याचा आभार मानतो. यस, आपल्याला शुभेच्छा असतील. खेरणे संघाचे संघनायक आहेत. अपेक्षा केली होती की बॅटिंग करावी लागेल सर्वप्रथम? हा, केली होती. आमचा लास्ट टाइम कधी कधी असं होतं की क्षेत्ररक्षण आम्हाला चेसिंग नाही होत. तर आता आम्ही फलंदाजी आम्हाला भेटली म्हणून चांगलं झालं ते आमच्या टीमसाठी. कसा राहिला तुमचा बॅटल आतापर्यंत या संघासोबत? समोर राजाराणी घोट संघ, किती आव्हान असणार आहे? अनेक वर्ष तुम्ही खेळताय, सातत्याने त्यांचे प्लस मायनस पॉईंट माहिती आहे. त्याचा कितपत फायदा उचलण्याचा आणि कंडिशनचा किती फायदा उचलणार तुम्ही? बघू आता या सीझनची तर पहिल्यांदाच ते आम्हाला लागले आहेत. आता जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करू धावांचा. आपल्या शुभेच्छा असतील. आणि जाऊया आपण सन्मान सोहळ्याकडे. यस, आणि सागर मांडवकर सर या ठिकाणी जॉईन होतील. सूचना आल्यात. बॅट्समन पाठवा लगेच, फलंदाज पाठवा लगेच. तर पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान आपण करतो. इथे उपस्थित मीर डेंटल क्लिनिक आणि आदरणीय मनोजजी भगत साहेब मोरबे ज्यांच्या वतीने या स्पर्धेला सामनावीर ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केले. पुरस्कर्त्यांचा मनापासून धन्यवाद आणि त्यांचा आम्ही आदरातिथ्य सन्मान घेतो. मी दीपकजी भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतो. तर दीपकजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मनोजजी भगत साहेब मोरबेचे आमचे मान्यवर यांचा सन्मान करतो. त्यानंतर मी जितेशजी पाटील यांना विनंती करेन आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. समाधान भोईर यांचे इथे आगमन झालेत. वेलकम, सुस्वागतम. यानंतर सन्माननीय जितेशजी पाटील साहेब यांना विनंती करतो का आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. चला ऑफिशियल्स मॅच ऑन करा. सातत्याने या सूचना असतील. 4 षटका आणि 20 मिनिटं. यानंतर पुढचा सुद्धा सन्मान आपण करणार आहोत. वेळात वेळ काढून आलेले आमचे सन्माननीय अतिथी सर्वेजी ठाकूर, आयुष पारवे त्यांचा सन्मान आपण ब्रेक मध्ये करतो. उपस्थित आमचे पाहुणे तर सन्माननीय आमचे काही मान्यवर मंडळी प्रेम ठाकूर, देवेश ठाकूर, कुणाल ठाकूर, सूरज दळवी, परेश ठाकूर आणि दक्ष ठाकूर
यांची उपस्थिती आम्हाला मिळाली, त्यांना विनंती करेन का आपण यायचं अतिथी कक्षामध्ये. यस, वळतो मॅच कडे. युवराज कंटिन्यू. वरच्या बॅट मधनं पॉवरफुल फटका आलाय आणि त्याच्यासाठी पारितोषिक येते समाधानजी भोईर यांच्याकडून. प्रत्येक षटकाराला जिनीतसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पुढचा बॉल, आखू टप्प्याचा बॉल, इनफिल्ड क्लिअर करतोय, मिडॉनला क्लिअर करत बॉल चालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तो चौकार. अशीच सुरुवात अपेक्षित होती. आपण पाहतोय खरं तर 66 धावांचा जर पाठलाग करायचा आहे, ते आव्हान जर पार करायचं आहे, तर शीतल 11 डीसीसी कोपरा संघाला तर जिनीत पवारने मात्र त्याचं रौद्र रूप पहिल्याच 2 बॉलवर दाखवलंय. भूषणला करावं लागेल कमबॅक आपल्या खोनी संघासाठी. कमी गतीचा बॉल पीक लवकर केला आणि नुसता पीक नाही केलाय तर त्याला डिपॉझिट केलंय ते मिड विकेट सीमा पार. खेळाडू बनला फक्त प्रेक्षक. या ओव्हर मधील आलाय हा तब्बल दुसरा षटकार. असेल आपण ऍक्शन रिप्ले. थोडासा तो थांबला चेंडू ज्या वेळेस गोलंदाजानं भूषणने रिलीज केला. फलंदाज आपण पाहतो विनीतने थोडासा वेळ घेतला, जिनीतने थोडासा वॉच केलं बॉलला आणि त्यानंतर मात्र बॉलला मात्र पाठवलं ते मिड विकेट सीमा पार. तर सन्माननीय आमचे आयोजक नितीनजी भोईर आणि यांचा मित्र परिवार, मुरबीचे आमचे मित्र परिवार, भाचे परिवार आहेत. प्रेम ठाकूर, देवेश ठाकूर, कुणाल ठाकूर, सूरज दळवी, परेश ठाकूर आणि दक्ष ठाकूर हे सर्व भाचे परिवार यायचं आपण अतिथी कक्षामध्ये. आपलं सुद्धा आम्ही आदर तिथे स्वागत करतो. यायचं आपण. धन्यवाद. चला जास्त वेळ खोणी संघ आपण दौडू नये. फलंदाजांना विनंती आहे आपणही थोडस फास्ट खेळायचंय. 16 धावा पहिल्याच 3 बॉलवर ठोकत असताना कुठत असताना आपण पाहतोय जिनीत पवारला. समाधानजी भोईर यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज लगावलाय आणि 2 षटकार त्याने ऑलरेडी मारलेत. भूषणकडनं आता कमबॅक अपेक्षित आहे. त्याला इथे मात्र विकेट काढावी लागेल किंबहुना कमी धावसंख्या इथून आता खर्च करावी लागेल. मात्र दमदार सुरुवात केली आहे शीतल 11 डीसीसी कोपरा संघाने. वेगवान बॉल, फास्ट अँड फ्युरियस चेंडू होता, त्याला ऑन साइडला टोलवलंय. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र अनंत आपण पाहतो एक सिंगल मिळत असताना. पॉवर प्लेची चांगली सुरुवात आपण पाहतो. अगदी पहिल्याच बॉलवर पासून आक्रमक पवित्रा फलंदाज आपण पाहतो जिनीत पवारने धारण केलाय, स्वीकारलाय आणि त्याच्या आक्रमकतेचं आपण स्वरूप पाहिलं की कसं होतं, किती रौद्र होतं. षटकार, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर पुन्हा षटकार आणि आता मात्र एक सिंगल. 17 धावा धाव फलकावर आहे. खरं तर 12च्या खालची सरासरी आता इथून पुढे आवश्यक आहे. मात्र वर्तमान सरासरी अगदी आपण पाहिलं तर 25 आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र डावखुऱ्याचा यश कोळी एक चांगला यंग टॅलेंट आपण म्हणू शकतो, सध्या स्ट्राईक वर आहे. पुढचा चेंडू भूषणचा. यावेळेस बघा आडव्या बॅटने पाठवले ते सीमा पार. पुन्हा एकदा फिल्डर जस्ट स्पेक्टेटर बनत असताना यश कोळी देखील जिनीतच्याच पावलावर पाऊल ठेवतोय आणि ठोकतोय हा त्याचा पहिला षटकार. युवराज आपण धन्यवाद देऊया. भाचे परिवारांना डेडिकेट करणारे सॉन्ग होतं. प्रेम ठाकूर, देवेश ठाकूर, कुणाल ठाकूर, सूरज दळवी, परेश ठाकूर आणि दक्ष ठाकूर आपलं वेलकम, सुस्वागतम. पहिल्याच आपण पाहतो षटकामध्ये डॉमिनन्स पाहायला मिळतोय, दबदबा पाहायला मिळतोय तो शीतल 11 डीसीसी कोपरा संघाचा. आणि इथे आपण पाहतोय काय घडतंय. जाता जाता यश कोळीच्या बॅटला हा चेंडू ब्रश झालाय. कीपरने उर्वरित काम पूर्ण केलंय. भूषणने चांगलं कमबॅक केलं नक्कीच शेवटच्या बॉलवर असं आपण म्हणूया. मात्र धावा प्रचंड आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये, त्या म्हणजे 23. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय.
थोडासा टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर व्हायला होता चेंडू आणि त्याला कट करायचं होतं फलंदाज यशला. तो प्रयत्न आपण व्हायला त्याचा सफल राहिला आणि किपरने उर्वरित काम पूर्ण केले. 23-1 सध्या शीतल 11 DCC कोपरा संघ. तो तब्बल 23 धावा आल्यात. मात्र विकेट शेवटच्या बॉलवर भूषणने प्राप्त केली. त्या ओव्हरमध्ये तब्बल 3 षटकार आपण पाहिले. जिनीतच्या बॅटमध्ये 2, त्यानंतर त्याच्या बॅटमध्ये एक चौकारही पाहिला. यश कोळीने देखील एक षटकार खेचला होता. मात्र त्याला चोख प्रत्युत्तर दिलं ते गोलंदाजाने आणि त्याला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय. कुणाल ठाकूर नवीन फलंदाज आहे. मात्र कुणाल सध्या आपण मध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहे. जिनीत पवारची प्राइज विकेट असणार आहे आणि ती खरं तर खोणी संघाला आई गौदेवी रोहित 11 खोणी संघाला लवकरात लवकर काढावी लागणार आहे. त्याचा अडसर हा लवकरात लवकर दूर करावा लागेल. विवेक ठोंबरे सेकंड ओव्हरमध्ये. थोडासा आपण पाहतोय चेंडू कमी गतीने टाकला होता आणि उसळी जास्त पाहायला मिळाली. फलंदाजाने चेंडूला नक्की सोडून दिलं होतं. मात्र सरळ विकेट किपरचा चेंडू हा वेध घेत असताना डाट चेंडूने सुरुवात करतोय. थोडासा रडार पासून वाचण्याचा प्रयत्न आपण म्हणू शकतो, कारण जेनितच्या जर तुम्ही टप्प्यामध्ये चेंडू टाकताय तर नक्कीच तो आक्रमक पवित्रा त्याचा तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे थोडीशी कमी गती, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, ही रणनीती चांगली आहे ती विवेकची. पुन्हा एकदा आपण पाहतोय खांद्याचा चांगला वापर करतोय गोलंदाज. हायाम ऍक्शन आहे आणि खांद्याचा खूप चांगला वापर करत असताना अगदी चेस्ट लाईनचा चेंडू अगदी छातीच्या थोडासा वरतून निघून गेला कीपरकडे. तर सन्माननीय अनिल पुंडलिक पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अनिल पाटील साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. आपलं स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. 2 चेंडू डॉट आलेत. प्रेशर टाकत असताना आता विवेक. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हलकीशी अपील केली होती मात्र पंच तटस्थ पाहायला मिळतात. मात्र काय गोलंदाजी करतोय तो विवेक ठोंबरे. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी हळुवार पद्धतीने पुढे सरकतोय आणि त्यामुळेच फलंदाज थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये, थोडासा आपण म्हणू शकतो बुचकळ्यात पडला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल WTCच्या माध्यमातून अगदी क्लिस्टर क्लिअर टेलिकास्ट सध्या रजनी क्रिकेट स्पर्धेचा आपण WTC लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबवर पाहतोय. 3 चेंडू डॉट आलेत. जिनीत पवार थोडासा शांत ठेवलाय त्याला आता विवेकने. पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगतीपथावर असताना हा चेंडू नक्कीच लाईन खराब आहे आणि आता फलंदाजाचा चांगला निर्णय, याला लेफ्ट करणं. आणि बघा अनिल पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं सहर्ष स्वागत आहे. मोरबी गावचे ते खरं तर भूमिपुत्र सन्माननीय अनिल पाटील साहेब, त्यांचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. धावफलक 1 ने पुढे सरकला. आता 24 धावा धावफलकावर होता. 24 for 1. 21 बॉल आणि आता इथून अजूनही 42 रनची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. 21 चेंडू 42 धावा, दॅट्स द इक्वेशन. हे आहे समीकरण कोपरा संघाच्या समोर. प्रवास खडतर आहे मात्र जोपर्यंत जिनीत पवार मैदानाच्या आतमध्ये आहे त्याच्याकडे नेत्रदीपक फुटके, त्याला शांत ठेवणं हे खूप गरजेचं आहे कोणी संघासाठी. आणि ते करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय तो विवेक ठोंबरे मैदानाच्या आत. चौथा चेंडू त्याच्या विरुद्ध डॉट येतोय. एक वाईड नक्की झाला, तिथे अवांतर धाव गेली. पहिल्या षटक्यामध्ये जो जिनीतचा आक्रमक पवित्रा पूर्णपणे शांत ठेवलाय. वनवा पेटला होता तिथे मात्र पाणी टाकलंय विवेक ठोंबरेने असं आपण म्हणू शकतो. पूर्णपणे शांत ठेवलाय. नक्कीच पुनरागमन करण्यासाठी जिनीत पवार सज्ज होईल. 24 धावसंख्येवर धावफलक थांबलंय. 2 चेंडू अजूनही शिल्लक. रणपमध्ये काहीसं व्यक्ती विवेक ठोंबरेच्या. रफ अँड टफ सामना मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळेल असं आपण अपेक्षा करूया. दोन्ही संघ आपण पाहतोय त्याच क्षमतेचे, त्याच पोटेन्शियलचे आहेत. आणि आज जो सर्वात चांगला खेळ साकारला तोच इथे विजय प्राप्त करणार आहे. आणि सध्या विवेक ठोंबरेचं वर्चस्व
तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालाय. यावेळेस समोर पंच केलाय चेंडू आणि थेट क्षेत्ररक्षकाला डॉट बॉलचं प्रेशर रिलीज करायचं होतं म्हणून रिस्क घेतली ती जिनीत पवारने, मात्र ती रिस्क अयशस्वी राहिली आहे आणि विवेक ठोंबरेला मिळाली ती महत्वाची विकेट. जिनीत पवार बाद दुसरा धक्का शीतल 11 डीसीसी कोपरा टीमला 24 या धावसंख्येवर. पाहिलं होते लॉंग रन मध्ये आणि त्यांनी कोणतीही चुकी केली नाही. थोडासा संयम दाखवला, शरीराचा समतोल अजिबात डासवू दिला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर त्यांची कायम राहिली आणि मात्र इथे जिनीत पवारची विकेट प्राप्त झाली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जग्गू ठाकूर दाखल होत असताना शेवटचा चेंडू या षटकातील. धावफलक 24 या धावसंख्येवर थांबलंय. यावेळेस हुक करत असताना पाठीमागे हुक बाय क्रुक बॉल चाललाय तो सरळ आपण पाहतो फाईन मध्ये सीमा पार आणि आलेल्या जग्गू ठाकूर याने स्वतःचं खातं उघडले चौकाराने. 2 षटकाचा खेळ संपला आणि धावफलकर धावा लागतात त्या 28 धावा 28. विवेक ठोंबरेने खरं तर पहिले 5 चेंडू अतिशय सुंदर हाताळले होते. फक्त आपण पाहिलं तर एक वाईडची रन आणि एक महत्वाची जिनीत पवारची विकेट प्राप्त केली. मात्र शेवटच्या बॉलवर जग्गू ठाकूर मैदानामध्ये आला आणि उसने गेलेल्या चेंडूला पाठीमागे हुक केलं आणि आपण पाहिलं तर 4 धावा इथे त्याने प्राप्त केल्यात. 18 चेंडू आणि आता 38 धावांचं समीकरण असणार आहे. अनंत मात्रे तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल आपल्याला. 28 ला 2 आहे सध्या आणि ज्या पद्धतीने सेकंड ओव्हरमध्ये आपण विवेकची गोलंदाजी पाहिली, अनंत मात्रेकडनं देखील तशीच गोलंदाजी आता अपेक्षित असणार आहे. मात्र समोर येतो कुणाल ठाकूर, त्याचं अजून खातं उघडण्याच्या प्रतीक्षेमध्ये पहिल्यांदाच स्ट्राईकवर आलाय. इथे त्याचा फटका फसलाय. फील्ड डाऊन दी बॉल येण्याचा प्रयत्न आणि इथे स्वतः अनंत मात्रे बॉलवर वेगाने पुढे गेलेत, बॉडी स्ट्रेच केली. खरं तर खेळायचं होतं अप्पर कट, मात्र बॅटच्या अगदी मधोमध चेंडू लागला आणि अगदी गोलंदाजासाठी ही अपॉर्च्युनिटी होती, संधी होती. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. पॉइंटला खेळायचं होतं किंबहुना चेंडूला, मात्र हा चेंडू कुणालचा जास्त दूर जाऊ शकला नाही आणि अनंत अगदी वेगाने धावत चेंडूवर पर्यंत पोहोचलेत आणि पहिल्याच बॉलवर त्यांना एक ब्रेक थ्रू मिळालाय. विकेट प्राप्त झाली आहे. तर राजा राणी गोट संघ म्हटलं तर या संघाचे पुरस्कर्ते आणि यशस्वी आयोजक म्हणून सातत्याने आपण अनेक वर्ष गोट गावासाठी त्यांची दमदार स्पर्धा पाहतो. ते सन्माननीय बाळा धुमाळ साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेत. मी राजा राणी घोटचे पुरस्कर्ते त्यांचं विनंती करेन का आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये यायचं. सरचे स्वागत. आतली कडा लागली बॉल आपण पाहतोय लेग स्लिप कडे ट्रॅव्हल होत असताना नवीन फलंदाज सचिन पवार मैदानामध्ये आलेत आणि डॉट येत असताना 16 मध्ये आता 38 ची गरज आहे. आस्किंग रन रेट आता झपाट्याने वाढत चाललाय. रिक्वायर्ड रन रेट थोडासा वर चाललाय, त्याचा आलेख उंचावतोय. त्याचं कारण म्हणजे या अगोदरचं विवेकचं ते षटक जिथे मात्र प्रचंड डॉट बॉल्स आणि महत्वाची विकेट
आणि त्यानंतर मात्रे देखील. आपण पाहतोय कॅचची संधी निर्माण झाली होती. कीपरच्या डोक्यावर चेंडू आपण पाहतोय फ्लाय झाला. फ्लाय स्लिपच्या अगदी पुढ्यात पडला. मात्र चांगला स्टॉप रन्स वाचवत असताना एक सिंगल नक्कीच प्राप्त झाली. धावफलक 29च्या घरामध्ये जात असताना 15 चेंडू आणि आता 37 रनची गरज आहे. हे षटक खूप निर्णायक काळानंतर मात्र इथे धावा थांबवतोय तो, कारण 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव त्याने दिली आहे. विवेकने देखील खूप इकॉनॉमिकल स्पेल हाताळला होता. एक तो चौकाराचा अपवाद वगळला तर खूप चांगली गोलंदाजी त्याची राहिली होती. त्याही चेंडूमध्ये काही खराबी नव्हती, मात्र फटका चांगला निवडला होता फलंदाजाने. जगू ठाकूर ऑन स्ट्राईक 4 वर सध्या तो खेळतोय. इथे ऑन साईडला उडवलाय. बघूया उंच किती गेलाय, लांब किती गेलाय. नक्कीच दिसतच कव्हर करतोय. मिड विकेट सीमा पार. जगू ठाकूरच्या बॅटमधून एक मॅक्सिमम मॅग्निफिशंट हा षटकार येतोय. या अगोदरच्या ओव्हरमध्ये आणि इथे मात्र जसं स्ट्राईक मिळाली आहे तसं मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडासा उपद्रव केलाय. धुमाकूळ घातला त्याच्या षटकाराने आणि चिंता वाढत असताना आता खोणी संघाच्या 14 बॉल 31 ची गरज. 2 चेंडू अनंत मात्रेंच्या षटकातील शिल्लक. वेगवान बॉल समोर. स्टॅट अँड डिलिव्हर. डिपॉझिट केलंय. घडाघाती प्रहार केले. चेंडूला पाठवले सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा जगू ठाकूर यांचा दणका येत असताना षटकार. चला आई गावदेवी रोहित 11 कोणी संघ जास्त वेळ आपण टीम मीटिंग साठी घेऊ नये. 2 षटकार आलेत. डगआउट मध्ये प्रफुल्लित वातावरण, उत्साही वातावरण, ऊर्जा संचारली आहे आता डगआउट मध्ये. ती शीतल 11 डीसीसी कोपरा संघाच्या. मात्र अनंत मात्रेला या 2 षटकारांचं प्रत्युत्तर देण्यासाठी काढावी लागेल ती विकेट, ती जगू ठाकूरची. तर आणि तरच हे वादळ शांत होईल. अन्यथा मात्र 13 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड 100 खाली येत असताना, चेंडू आणि धावांमधलं अंतर कमी होत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 षटकारांच्या मदतीने शेवटचा बॉल या षटकातील. हो, चांगला उचली घेणारा चेंडू आपण पाहतोय. बाउन्सर मारलाय, तिखट बाउन्सर आपण पाहतोय. अनंत मात्र डॉट बॉलने षटकाची केली आहे सांगता. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे मैदानाच्या. सामना अजूनही बॅलन्स आहे. एका बाजूला पाहिजे विकेट्स आणि डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवणं, आणि दुसऱ्या बाजूला पाहिजेत या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा. तर आणि तरच तो 12.5 चा सरासरी आहे तो मेंटेन ठेवला जाईल. 12 चेंडू 25 ची गरज. तर युवराज इथे सूचना येतात, मॅच थोडी स्पीडअप करा, कारण जवळपास 45 मिनिटं मागे गेलो. आयोजकांनी सांगितलं की काल 8:45 ला 2 मॅचेस कव्हर झाल्या. आता 9:40 जवळपास आपण 45 मिनिटापेक्षा मागे गेलो. तर आता यावर उपाय हा आहे का टीम मीटिंग, जो मैदानावर वेळ जातो आणि टायमर सेट करणं, या गोष्टींवर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. आणि नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण रेडी राहा. पंच सातत्याने सूचना करा. 45 मिनिटं वेळापत्रक मागे गेलाय. आज सुद्धा एक संघ क्वालिफाय करायचे आणि फायनलचा जो लोड आहे तो आपल्याला कमी करायचा. आज संघाने डिले केलाय, आयोजकांची चुकी नाहीये. आता आपल्याला ते सर्व करावं लागेल आणि खेळाडूने थोडं सहकार्य करा. ज्या आमच्याकडून सूचना येतील आयोजकांकडून त्यावर तुम्ही लक्ष द्या. धन्यवाद. नक्कीच आयोजकांचा अट्टहास आहे सागर सर की सामने निर्धारित वेळेमध्ये त्यांना संपवायचे. त्यामुळे संघांनी कॉपरेट करणं हे त्यांचं कर्तव्य असेल, कारण त्यांना संधी इतक्या चांगल्या प्लॅटफॉर्मवर आयोजकांनी दिली आहे की स्पर्धा खेळण्याची. त्यामुळे सर्वांना आपण पुन्हा एकदा विनंती करूया. 12 चेंडू 25 ची गरज आहे. आपण कंपॅरिझन जर पाहिलं तर या स्टेजला खरं तर खोणी संघ 36 धावा संख्येवर होता आणि त्या मानाने कोपरा संघ बराच पुढे 5 धावा तो पुढे चाललाय. 41 वर तो खेळतोय.
कंपॅरिझन तुम्ही पाहता WTC लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीन. कोणी संघ 36-3 होता या 3 षटकांनंतर आणि कोपरा संघ 41-3 आहे. मात्र बघूया हे 5 धावांचा ऍडव्हान्टेज त्यांना किती फायद्याचं ठरतंय. चला सामना स्पीडअप करा प्लीज. 12 चेंडू आणि 25 ची गरज आहे. मग 11:30 पर्यंत आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायच्यात. लक्ष असू द्या. पहिला चेंडू फुलर लेन्सचा होता ऑन साइडला. इनफिल्डला नाहीये कोणता खेळाडू. काऊ कॉर्नरवरनं जोपर्यंत क्षेत्ररक्षक पुढे येईल तोपर्यंत एक सिंगल. सेन्सिबल क्रिकेट. सचिन पवारने फक्त सिंगल काढली. जगू ठाकूरला स्ट्राईकवर आणले कारण जगू ठाकूर यांची बॅट तळपली आहे आणि संघाचा फायदा, संघाचं हित त्यामध्ये की जगू ठाकूर जास्तीत जास्त स्ट्राईकवर येणं. 4 बॉल 16 वर ते खेळतात. 11-24 दॅट्स द इक्वेशन. 11 चेंडू 24 धावा. साहिल सध्या बॉलिंग ट्रॅकवर आहे. त्याच्याकडनं विकेटची अपेक्षा असणार आहे संघाला. मात्र फुल टॉस टाकलाय. ड्राईव्ह केलाय. आपण बघा एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते हरेशच्या माध्यमातून. आणि इथे दुसरी रन कलेक्शन खराब आपण पाहतोय बॉलिंग एंडला होत असताना आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाज अतिशय उत्तमरित्या उचलत असताना पाहायला मिळतात. तर याच दरम्यान आपण पाहतोय खेरणे संघ युवराज यानंतर खेळणार आहे. आणि खेरणे म्हटलं तर पेंदर गावचे जावई अभिषेक माळी यांचं सुद्धा इथे आगमन झाले. इन ऍक्शन मध्ये त्यांना सुद्धा पाहणार आहोत. या जावई या आधी पाहुणे म्हणून या, नंतर खेळाडू म्हणून जा. आपले सहर्ष स्वागत. 10 मध्ये आता 22. बाहेरचा चेंडू आपण पाहतोय. योग्य मोमेंटला लेफ्ट केलंय. सोडून दिलं. पहिल्यांदा पोझिशन घेतली होती जगू ठाकूर यांनी. पाहिलं की लाईन कदाचित खराब असेल आणि नक्कीच चेंडूला सोडून दिले. साहिल आपण पाहतोय वाईड बॉल हाताळतोय. 10 चेंडू 21 ची आवश्यकता सध्याच्या घडीला. जगू ठाकूरवर मात्र एक मोठी जबाबदारी. साहिलला इथे विकेट काढणं अपेक्षित आहे आणि एक क्षमता त्याच्याकडे देखील आहे. ती क्षमता आज सिद्ध करणं मैदानाच्या आतमध्ये खूप गरजेचं आहे. यावेळेस बघा इनसाइड आउट. क्षेत्ररक्षकाने गाळी केली. त्याचा समतोल ढासळला आणि तो काय चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. बॉल चाललाय तो सीमा पार आणि जगू ठाकूर यांच्या बॅटमधनं हा मात्र आलाय चौकार. पाहूया आपण WTC लाईव्हच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट असं टेलिकास्ट. अगदी आपण पाहतोय खोदून काढलं चेंडूला आणि लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये क्षेत्ररक्षक होते. त्यांचा समतोल ढासळला आणि चेंडू फरार झालाय. आता 9 चेंडू आणि 17 ची गरज आहे. हे 3 चेंडू निर्णायक आहेत. जगू ठाकूरची प्राइज विकेट खोनी संघाला लवकरात लवकर प्राप्त करावी लागेल. अन्यथा सामना तो हातातनं घेऊन जाऊ शकतो त्यांच्या. कमी गतीचा फुल टॉस आणि पुन्हा गॅप मध्ये बॉल ढकललाय. नो चान्स फॉर द फिल्डर असं दिसतंय. प्रचंड वेगाने दन दन करत बॉल सीमा पार आणि आलाय तो अजून एक चौकार. पाहूया ऍक्शन रिप्ले. पहा ती ताकद. मागच्या पायावर जोर दिला. 2 क्षेत्ररक्षक होते त्यांना भेदून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे गेलाय आणि जगू ठाकूरने करून दिले आपल्या संघाला कमबॅक. 53 धावा धाव फलकावर होतात. 8 चेंडू आणि आता 13 रनची गरज. 8 चेंडू 13 धावा. या 2 चेंडूवर मात्र काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. साहिल 2 चौकार त्याच्या विरुद्ध खेळले जगू ठाकूर यांनी. 7 बॉल 26 वर ते खेळतात. एक विस्मरणीय पारी आपण पाहतोय. प्रत्येक क्रीडा रसिकाच्या लक्षात राहणारी खेळी ते मैदानाच्या मध्ये साकारतात जगू ठाकूर. पुन्हा एकदा पायावरचा बॉल मनगडाच्या साहाय्याने फक्त दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगला मेरिट वरचा चेंडू होता. चेंडूत कोणती खराबी नव्हती. त्याला मेरिटवर टोलवत असताना जगू ठाकूर 1 धाव मिळते. सिंगलच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना 54 धावा धाव फलकावर. 7 चेंडू 12 ची गरज. हा चेंडू डॉट पाहिजे होता साहिल कडून आणि त्यामध्ये आपण पाहतो सचिन पवार त्यांनी खूप चांगली साथ दिली. मोक्याच्या क्षणी सिंगल काढल्यात. स्ट्राईक रोटेशनचं काम केलंय. 3 बॉल 2 वर ते खेळतात. 7 चेंडू 12 धावा. 12-25 असं इक्वेशन होतं आपण पहिल्यांदा आर्यन आणि आता 7 बॉल 12 वर इक्वेशन आलंय. भरपूर आपण पाहतोय क्लोज एन्काउंटर होत असताना मैदानाच्या आत आणि 7-12ला डिमांड देखील आहे आणि इथे सचिन पवार कुठे जास्त वेळ शांत बसणार. खराब चेंडू होता. ओव्हर पिच टाकला. पुढ्यात टाकला आणि त्याचा फायदा उचलला. खरपूस समाचार घेतला तो फलंदाज सचिनने आणि ठोकला शेवटच्या बॉलवर तो षटकार. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 रनची गरज. तर आमच्या आयोजक नितीनजी भोईर यांचे भाचे क्षितिज अर्थातच मुन्ना ठाकूर यांचं इथे आगमन झाले. मुन्ना ठाकूर मुरबी या आपण आपले सुद्धा सहर्ष स्वागत. आलेत का? येस वेलकम.
चला मॅच थोडी स्पीडअप करा. टीम मीटिंग आता या कंडिशन मध्ये टीम मीटिंग अलाउ नाहीये. धन्यवाद. जग्गू ठाकूर आपण पाहतोय एका बाजूने ठोकम ठोक करत असताना 27 वर तो खेळतोय 8 चेंडूमध्ये आणि सचिन पवारने देखील आपण पाहतोय योग्य मोमेंटला तो षटकार खेचलाय. शेवटच्या ओव्हरचं जे दडपण होतं, जे प्रेशर होतं ना आर्यन, ते आता रिलीज झालंय. कारण 6 बॉल 12चं इक्वेशन असताना आलेला तो षटकार आता रन बॉल समीकरण आलंय, जे 6 चेंडू 6 धावा. आणि आता रोहितला एक मोठा इतिहास घडवावा लागेल या मैदानाच्या आतमध्ये. एक भीम पराक्रम त्याला करावा लागेल मैदानाच्या आत ऍज अ बॉलर म्हणून. रोहित पैदर गावचे खरं तर जावई आहेत रोहित, आणि त्यांना मात्र या क्रीडांगणावर हा इतिहास घडवायचा. तर 6 चेंडूमध्ये 6 धावा डिफेंड करायचे. मात्र समोर आहे द हार्ड हिटर, द जायंट हिटर जग्गू ठाकूर. थोडस कठीण आव्हान आहे, परीक्षा कठीण आहे, कस लागणार आहे, मेहनत करावी लागेल आता रोहितला. जाईल का शेवटच्या बॉलपर्यंत सामना, की पहिल्या 2-3 चेंडूवर निकाल मिळेल. हाफ ट्रॅकर आणि पहिल्याच बॉलवर निकाल आलाय. पाठीमागे लॉंग लेगला बॉलला उडवले जग्गू ठाकूरने आणि सामना फिनिश केलाय आपल्या संघासाठी. शीतल 11 DCC कोपरा संघ या ठिकाणी विजय होतोय. चला डीजे मास्टर आपल्याला थोडं थांबवतोय. आणि जग्गू ठाकूर ठरले त्या सामन्याचे सामनावीर. 9 चेंडू आणि 33 धावांची विस्फोटक इनिंग. चला लगेचच मैदानामध्ये कस्तुरी 11 राजन आणि घोट संघ आपण क्षेत्ररक्षणसाठी उतरायचे. आणि लिसा 11 अंश 11 खेरणे आपण सलामीची जोडी आणि डगआउटचा ताबा लगेच घ्यायचा, मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची. आणि जग्गू ठाकूर या आपण लगेचच सामनावीराचा पुरस्कार आपल्याला या ठिकाणी दिला जाईल. तर नक्कीच युवराज नितीन भोईर यांचे सर्व भाचे